जय भीम. नमो बुद्धाय. कालच्या अभ्यासात आपण रसवई या व्यंजनाला कसा जोडतात हे आपण पाहिलं. आता आपण दीर्घई या व्यंजनाला कसा जोडतात हे बघूया. क अधिक ई बरोबर की नामलिपीमध्ये क अधिक ई बरोबर तिथे आपण ऱ्हस्व वेलांटीला काण्याच्या वरती एकच रेषा ओढली होती. दीर्घ वेलांटीला आपल्याला दोन रेषा ओढायच्या. म्हणून ही ही जी जी आणि ही त्यानंतर ची ची जी झी आणि ई. त्यानंतर टी ही डी ढी आणि नी. त्यानंतर ती ही डी ढी आणि नी. तर हे आपण देवनागरी लिपीमध्ये लिहून घेतलेलं आहे. तर आपल्याला ब्रह्मलिपीमध्ये कशा प्रकारे आपण दीर्घई जोडतोय बघा. क कला काना का आणि वरती दोन उभ्या रेषा ही झाल्या की. त्यानंतर ही कला काना खा वरती दोन उभ्या रेषा की. ग गला काना गा वरती दोन उभ्या रेषा घी घी गला काना घा वरती उभ्या दोन रेषा घी. त्यानंतर हा वाग्मयातला दी आहे. तर वरती उभ्या दोन रेषा घी. च च सलाकानाचा वरती दोन उभ्या रेषा ची. छ छ सलाकानाचा वरती दोन उभ्या रेषा छी. ज जलाकानाचा वरती दोन उभ्या रेषा जी. झ जलाकाना जा वरती उभ्या दोन रेषा झी. त्यानंतर नी ट टलाकाना टा वरती उभ्या दोन रेषा टी. ठ ठलाकाना ठा वरती दोन उभ्या रेषा ठी. ड डलाकाना डा वरती दोन उभ्या रेषा डी. ढ ढलाकाना ढा वरती उभ्या दोन रेषा डी. न नलाकाना ना उभ्या दोन रेषावरती नी. त त तलाकाना ता वरती उभ्या दोन रेषा ती. थ तलाकाना था वरती दोन उभ्या रेषा थी.
त्यानंतर द दलकाना दा वरती दोन उभ्या रेषा दी. त्यानंतर द दलकाना धा वरती दोन उभ्या रेषा धी. त्यानंतर नलकाना ना वरती उभ्या दोन रेषांनी. तर अशा प्रकारे आपण दीर्घ ई व्यंजनाला कसा जोडायचा हे आपण अभ्यासलेलं आहे. तर अशा प्रकारे सराव करा आणि तपासण्यासाठी ग्रुपवर पाठवा. आणि आपण हे यूट्यूबच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत माझा व्हिडिओ पोचवत असतो. तर तो व्हिडिओ आपण सबस्क्राईब करा, म्हणजे पुढील नोटिफिकेशन ग्रुपवर अभ्यास यायच्या आधी तुम्हाला मिळेल. जय भीम, नमो बुद्धाय.